नमस्कार. आज मी निघाले माझ्या मावशीच्या गावी यात्रेला. घरचे सगळे थोडे टेन्शन मध्ये होते. एकटी कशी जाशील? पण प्रवासात एक ट्विस्ट आला. बसमध्येच मला माझ्या गावातला भाऊ भेटला आणि सगळे एकदम निश्चिंत झाले. मग मस्त गप्पा मारत वेळ गेला. मग मस्त अशी झोप काढून घेतली आणि पहाटे पोहोचले मी गावाला. काका मला घ्यायला आले. घरी पोहोचताच माझा डॉगेश भाई मला भेटायला आला. मग मी माझ्या मावशीला भेटले. सकाळ सकाळी काय काम करत होती काय माहिती. घरातले सगळे एकत्र बसून गप्पा मारत होते. खरंच असा वाईब शहरात कधीच मिळत नाही. मी व्हाईट टी शर्ट घातला होता, पण काय डाग लागला समजलं नाही. मग लगेच आउटफिट चेंज करून ब्लॅक वर शिफ्ट झाले. मावशी स्वयंपाकाला लागली आणि काका मावशीची क्यूट नोकझोक तर चालूच असते. मी मस्त शेंगदाणे खात एन्जॉय केलं. आज एकादशी असल्यामुळे माझ्यासाठी खास रताळं उकडून दिलं आणि काकांसाठी चुलीवरच्या गरमागरम भाकरी. मावशी ज्यात भाकरी थापत आहे ना, त्याला इकडे काटवट म्हणतात, जी लाकडापासून बनते. व्लॉगिंग तर मी करते खरी, पण ऑनेस्टली मला जाणवते मी काहीच काम करत नाही, फक्त खायचं सोडून. आणि हे बघा, इकडची जनावरही मला इग्नोर करतात. मग असाच टाइमपास करत मी एक मस्त दुपारची झोप काढली. बाकी आता नेक्स्ट पार्ट मध्ये. स्टे ट्यून. हर हर महादेव.